इम्रान खान समर्थक आता अडियाला जेल बाहेर जमलेले आहेत। इम्रान खानला सोडा अशी मागणी करतायत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। अडियाला जेलमध्ये इम्रान खान आहे आणि इम्रान खानला सोडा अशी मागणी सध्या इम्रान खान समर्थकांकडून केली जाते। ही सगळ्यात मोठी बातमी। एकीकडे सर आपण जर पाहिलं तर बलुचिस्तानने पाकिस्तान विरोधात आघाडी घेतली आहे। इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरलेत। इम्रान खानला सोडा अशी मागणी करतायत। नेमकं काय? पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान त्या जेलमध्ये त्याच्या बाहेर आता त्यांचे समर्थक जमलेत आणि ही परिस्थिती आता अत्यंत बिकट होत चाललेली आहे पाकिस्तानसाठी। या अंतर्गत गृहकलह खरा होतोय। ही सगळ्यात या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे माझ्या मते। पाकिस्तानमध्ये गृहकलह सुरू झालाय। पाकिस्तानमध्ये सिव्हिल वॉर सुरू झालेला आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण सांगू शकतो। पाकिस्तानमध्ये गृहकलह। पाकिस्तानमध्ये एक ठिकाणी जिथे बलूच बंडखोर अडियाला जेल फोडण्याची तयारी हे समर्थक मी तेच सांगत होतो की पाकिस्तानमध्ये एक गृहकलह सुरू झालाय। एकीकडे बलोच बंडखोर सरकार विरुद्ध दंड थोपटतात, दुसरीकडे इम्रान खान यांच्या पक्षाचे लोक तिथे आता बाहेर आलेत, जेलच्या बाहेर घोषणाबाजी करतात, मोठ्या प्रमाणात जमलेत आणि कदाचित ते जेलवरती हल्ला करू शकतात अशी परिस्थिती या क्षणाला तिथे आहे। पाकिस्तानला आता ही परिस्थिती, एकीकडे भारताकडनं होणारे हल्ले, पाकिस्तानच्या सर्व महत्त्वाच्या शहरात झालेले हल्ले आणि त्याच्यानंतर बलुचिस्तानमध्ये होणारी बंडखोरी आणि आता तिथे इम्रान खानच्या पाकिस्तानच्या तहरीके इन्साफ पक्षाचे सगळे कार्यकर्ते हे तिथे जमलेले आहेत आणि आता ते तिथे घोषणाबाजी करतायत। तिथे त्यांचं आंदोलन सुरू आहे। जर त्यांनी जेलवरती हल्ला केला तर काय होईल पाकिस्तानचं, याचा आता विचार पाकिस्तानला होता। दुसरीकडे लष्करामध्ये बंड झालंय, मुनीर यांना हटवण्यात येत आहे, त्याचे पावलं उचलले जातात। ही सगळी परिस्थिती पाकिस्तानसाठी सगळे संकट एकाच वेळीस आलेले आहेत। मराठीमध्ये आपण म्हणतो रुबिना, घर फिरलं की वासे फिरतात। पाकिस्तानचे आता वासे फिरलेले आहेत।